नमस्कार मंडळी, राम राम। आज आहे माझ्या ननदबाईच्या मुलीची हळदी आहे। आम्ही चाललो शिदोरी घेऊन ननदबाईच्या घरी। तर पहिल हळदी लावताना आमच्यामध्ये मामाच्या घरूनच हळदीची साडी शिदोरी बांधून नेतात, नंतरच भाचीला हळदी लावली जातात। तर छान गाणे म्हणून आई पाच सुवासनी मिळून शिदोरी बांधत आहे। तर पूर्ण रीती रिवाजाने बंजारा कल्चरमध्ये हळदी कसे लावतात, शिदोरी कसे बांधून नेतात, पूर्ण या ब्लॉग मध्ये आहे। तर स्किप न करता ब्लॉग पाहत राहा फ्रेंड्स। आवडला ब्लॉग तर लाईक करा, शेअर करा। आलो आम्ही माझ्या ननदबाईच्या घरी। तर भाचीला आता आणत आहे हळदी लावण्यासाठी। तर माझी भाची खूप रडत होती। तर ताईला 2 मुली आहे। तर मोठ्या भाचीचं लग्न झालेलं आहे, तर हा लहान आहे माझी भाची। आई बाबांचं लहान मुलावर जास्त प्रेम असतं। तर हा माझी भाची ताई भाऊच्या असं जीवावर होती। तर ताई भाऊ पण खूप रडत होते आणि भाची तर कंटिन्यू पूर्ण हळदीच्या कार्यक्रममध्ये रडतच होती। तर आता भाचीला पाटावर बसवत आहे हळदी लावण्यासाठी।
हळदी लावून झाल्याच्या नंतर नवरीला अंघोळ टाकतात, नंतर बाहेरच पाटावर थांबवतात आणि 5 मुली मिळून नवरीची आरती करतात। तर दोन्ही हात पायावर कुमकुमने स्वास्तिक वगैरे काढतात, नंतर 5 मुली मिळून आरती करतात। नवरीची आरती झाल्याच्या नंतर नवरीला घरात घेऊन जातात। मामाच्या घरून आलेली शिदोरी पूर्ण हळदीचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर शिदोरी सोडली जातात। चला मंडळी, मी या ब्लॉगला इथेच एंड करत आहे। आमच्यामध्ये अशाच रीतिरिवाजाने हळदी लावली जातात। कसं वाटलं तुम्हाला माझा हा ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू फ्रेंड्स।